दादा आज चिंतन शिबिर पार पडलेलं आहे, कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत, काय सांगता? चिंतन शिबिराच्या निमित्तानं दिवसभर जी काही चर्चा आम्ही केली, वेगवेगळ्या समित्या आम्ही नेमलेल्या होत्या, त्यांनी 3-3 तास बसून एकत्रपणे चर्चा केली, त्यांना विषय दिलेले होते, त्यांची सगळी माहिती त्यांनी आत्ता ठेवली आणि त्याच्याबद्दल पुढचा कार्यक्रम पक्षाचा काय राहणार आहे या संपूर्ण सूचना आम्ही सगळ्यांनी आपापल्या भाषणामध्ये दिलेल्या आहेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या नेत्यांना, सगळ्या सहकाऱ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेऊन शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेनं पुढं जाण्याचं काम आम्ही कालही करत होतो, आजही करतोय, उद्याही करत राहतो. राहुल गांधींनी मदत आरोप केलाय, त्या संदर्भात कसं पाहता? त्याला त्या गोष्टीला अजिबात महत्त्व देण्याचं कारण नाही. 1 वर्षापूर्वी निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल काहीतरी बोलतात. ज्यावेळेस त्यांना यश मिळतं त्यावेळेस त्यांना कुठेही चोरीबिरी दिसत नाही, त्यावेळेस ते लगेच आनंद व्यक्त करतात आणि पराभव दारुण झाल्यानंतर अशा पद्धतीनं फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न ते जनमानसामध्ये करतात. ह्याच्यामध्ये जर काही चुकीचं झालं असेल तर निवडणूक आयोगाला स्वायत्तता दिलेली, निवडणूक आयोगाने त्याच्याबद्दल त्यांच्याकडे तक्रार करावी, त्यांनी निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये चौकशी करेल आणि तिथंही त्यांना जर वाटलं की काही आपल्याला न्याय मिळत नाही तर सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च त्या ठिकाणीचं न्याय द्यायला तर केव्हाही कुणी तिथं जाऊ शकतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. घटनेने, संविधानाने तो अधिकार दिलेला. त्याबद्दल भुजबळ साहेबांनी नंतर पण तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. भुजबळ साहेबांनी सांगितलं की हे त्या गोष्टीचा कारण नसताना हो का त्या सगळ्याची इन्क्वायरी झालेली आहे. ती पोलीस इन्क्वायरी जर आपण बघितली तर त्याच्यातनं दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल. काय कुणी केलं, काय कुणी नाही केलं. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे ब्रँड समजा असं वक्तव्य केलं होतं, तुम्ही याला हो का बाकीच्यांनी कुणी काय वक्तव्य करावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं त्याला मला कशाला दोष देत आहे. त्यांना जे ते राज्याचे प्रमुख आहे, त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना लोकशाहीने, संविधानाने बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याच्यावर त्यांना जे वाटतं ते बोललेले आहेत. मला जे काय वाटतं ते मी आता बोललेलो. सूत्रांमध्ये महत्वाकांक्षा असायला पाहिजे म्हटले दादा सूत्रानुसार महत्वाकांक्षा असायला म्हटले होते. आजच्या शिबिरानंतर पक्षवाढी झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला अधिक मजबूत करायचे, उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कसे जास्तीत जास्त आमच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते निवडून येतील याबद्दल आम्ही सध्या अग्रक्रम देतोय. आता दुसरं कुठलंही ध्येय डोळ्यापुढं नाहीये. सध्या ज्यांच्यामुळं आम्ही आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, उपमुख्यमंत्री झालो, राज्यमंत्री झालो त्या माझ्या पक्षाचा कार्यकर्ता हा आमचा कणा आहे. त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचं काम करणं हे आमचं आता प्रथम ध्येय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.